सर्वांना हरिओम. सुखासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीमद दासबोध दशक 9मध्ये आज आपण समास 7वाचा थोडक्यात अभ्यास करणार आहोत. या समासाचे नाव आहे विकल्प निरसन. विकल्प म्हणजे आपल्या मनामध्ये काही प्रश्न येतात, शंका येतात, त्या दूर करण्याचा अर्थ म्हणजे विकल्प निरसन. प्रत्येक वस्तूला दोन अंगे असतात, म्हणजे 2 बाजू असतात. हे आपल्याला समर्थांनी मागे सांगितले आहे. वस्तूचे बहिरंग म्हणजे बाह्यरंग दृश्य आणि स्थूल असते, तर वस्तूचे अंतरंग अदृश्य आणि सूक्ष्म असते. वस्तूचे बहिरंग आपण पाहू शकतो कारण ते दृश्य असते, पण अंतरंग पाहता येत नाही आपल्याला कारण ते अदृश्य असते. या दोन्हीपैकी अंतरंग म्हणजे वस्तूचे सूक्ष्म अंगत श्रेष्ठ असते, हे सांगून श्री समर्थ माऊलींनी या समासामध्ये पुनर्जन्माचा प्रश्न हाती घेतला आहे. म्हणजे या समासातून आपल्याला समर्थांनी पुनर्जन्माबद्दल जे विचार आहेत ते आपल्यासमोर ठेवलेले आहेत. श्री समर्थ सांगतात की माणसाला एकदा मृत्यू पावल्यानंतर पुन्हा जन्म येणे शक्य नाही असे सांगणारे लोक जो वाद घालतात तो अशा प्रकारे आहे. माणूस म्हणजे देह आणि अंतःकरण होय. माणसाची व्याख्या ऐकूया आपण. माणूस म्हणजे देह आणि अंतःकरण होय. देह हा 5 भूतांचा गुंताडा असतो. तो गेला किंवा मेला आणि त्याचे दहन केले की सगळे नामशेष होते, संपून जाते, आणि म्हणून तो पुन्हा काही जन्म घेऊ शकत नाही. माणसाचे अंतःकरण जाणीवमय असते. या अंतःकरणात काय काय आहे? वासना, कल्पना, भावना आणि कामना अशा अनेक वृत्ती अंतःकरणामध्ये आढळतात. माणूस शुद्धीवर असतो तोपर्यंत त्याची जाणीव सतेज असते. शुद्ध हरपली म्हणजे बेशुद्ध झाला की जाणीव लोपते. जाणीव संपूर्णपणे लोपणे, जाणीव पूर्णपणे नाश पावणे म्हणजे मरणच होय. माणूस मेल्यानंतर त्याच्या अंतःकरणाचे काय होते हे कोणालाच सांगता येत नाही. म्हणून स्वामीजी अगदी स्पष्टपणे सांगतात की जोपर्यंत आत्मज्ञान होत नाही तोपर्यंत पुन्हा पुन्हा जन्म घेणे काही चुकत नाही. आत्मज्ञाना वाचून मुक्ती नाही हा सिद्धांत अटळ आहे. श्वेताश्वेतर नावाचा एक उपनिषद आहे. त्या उपनिषदामध्ये एक मंत्र आलेला आहे. तो मंत्र असा आहे, तमेव विदित्वा अतिमृत्युम एति नान्या पंथा विद्यते अवनाथ. त्याचा अर्थ असा आहे, आत्म्याला साक्षात जाणल्यानंतरच मनुष्य मृत्यूच्या पलीकडे जातो, आणि मृत्यूच्या पलीकडे जाण्यासाठी आत्मज्ञाना वाचून दुसरा कोणताही मार्ग नाही. म्हणून मनुष्याने आत्मज्ञान करून घ्यावे, आणि मुख्य म्हणजे ते कळून घ्यावे. नुसतं करून उपयोग नाही, ते कळून घ्यावे. जर ते झाले नाही, जोपर्यंत ते होत नाही तोपर्यंत जन्ममृत्यू म्हणजे पुनर्जन्म काही केला सुटत नाही. स्वामीजी सांगतात, आधी स्थूल पिंड असतो, नंतर मग त्यात अंतःकरण पंचक आढळते. सुरुवातीला आपलं शरीर जे असतं ते कसं असतं? स्थूल असतं. पिंडचा अर्थ लक्षात आला असेल. पिंड म्हणजे शरीर, आणि ते स्थूल असतं, ते सर्वात आधी असतं. त्यानंतर मग त्यामध्ये
अंतःकरण पंचक आढळते. हे काय आहे अंतःकरण म्हणजे काय? तर त्यामध्ये 5 गोष्टी असतात. अंतःकरण, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार असे 5 मिळून अंतःकरण पंचक होते. ज्ञानाचा विचार आणि व्यवहार आपल्या स्थूल देहाच्या आधाराने चालतो. त्याचप्रमाणे हे दृश्य आणि स्थूल ब्रह्मांड आहे. हे ब्रह्मांड कसं आहे? स्थूल आहे आणि आपल्याला दिसतं. मूळ मायेमध्ये मी ब्रह्म आहे अशी जाणीव आहे. म्हणूनच पिंड ब्रह्मांडातील सर्व व्यवहार स्थूलाच्या आधाराने चालतात. जर ते स्थूलच निर्माण झाले नसते तर जाणीवेला आणि अंतःकरणाला राहायला जागा मिळाली नसती. यासाठी समर्थ दृष्टांत देतात. रेशमाचे किडे स्वतःभोवती तंतूचे कोश करून त्यात स्वतःला कोंडून घेतात, अडकवून घेतात. दुसरे काही किडे स्वतःभोवती काट्यांचे कवच करून त्यामध्ये राहतात. अशा रीतीने पृथ्वीवरील प्रत्येक जीव हा आपल्या शक्तीप्रमाणे लहान मोठी घरे करून राहतो. शंख, शिंपल्या आणि लहान मोठ्या कवड्या ही ज्यांची घरे आहेत ते किडे आधी की त्यांनी निर्माण केलेली घरे आधी याचा आपण विचार केला पाहिजे. म्हणजे किडे अगोदर आहेत का त्यांनी निर्माण केलेली घरं अगोदर आहेत? समर्थ सांगतात आधी प्राणी जन्माला येतो, नंतर मग तो आपले घर तयार करतो. हा तर आपल्या प्रत्येकाचा प्रत्यक्ष अनुभव आहे. त्याबद्दल जास्त काही सांगणे नको. त्याचप्रमाणे सर्वात आधी स्थूल निर्माण होते. आपल्याला जे दिसते त्याला स्थूल म्हणतात. ते सर्व निर्माण होते आणि त्यानंतर सूक्ष्म निर्माण होते. आता यानंतर जन्म मृत्यूचा प्रश्न येतो. जीवाला जन्माला कोण घालते? विषय अगदी आवश्यक आहे. आपण कधी विचार केला, कधी केला असेल, आपल्याला याची उत्तरं मिळणार आहेत. जीवाला जन्माला कोण घालते? म्हणजे जीव जन्माला कसा येतो? कोण घालतं त्याला जन्माला? मनुष्य मेल्यानंतर पुन्हा कोण जन्मास येते? हे कसे बरे ओळखावे? पाप आणि पुण्य यांचे स्वरूप काय आहे? मेल्यानंतर प्रत्येकाला जन्म आहेच का? असे अनेक उपप्रश्न निर्माण होत असतात. त्याचे वर्णन करताना लोक कसा वितंडवाद घालतात, आपापसामध्ये वाद घातल्यासारखं नाही, वितंडवाद घालतात, याबद्दल समर्थ आपल्याला दिग्दर्शन करतात. लोकांमध्ये या प्रश्नांबद्दल कशा रीतीने वाद निर्माण होतो. सामान्य लोक म्हणतात की ब्रह्मदेव जन्माला घालतो, विष्णू सांभाळ करतो आणि रुद्र सगळ्यांचा संहार करतो. जे आपण 3 देव मानलेले आहेत, दत्तामध्ये 3 मानलेले आहेत, ब्रह्मा विष्णू महेश यांचं कार्य आपल्याला माहीत देखील आहे. पण हे व्यवहारातील बोलणे झाले. ते प्रत्यक्ष अनुभवाला कमी पडते. त्याचा प्रत्यक्ष अनुभव घ्यायला गेल्यास ते खरे सिद्ध होत नाही. तिघांचं जे कार्य आहे त्याचा आपण प्रत्यक्ष अनुभव घ्यायला गेलो तर ते खरे सिद्ध होत नाही. यावरून आपल्याला असे विचारता येईल की जर ब्रह्मदेव जन्माला घालतो तर ब्रह्मदेवाला कोणी जन्माला घातले? विष्णू सांभाळ करतो तर विष्णूला कोण सांभाळतो? आणि महाप्रलयाच्या वेळी रुद्राचा संहार कोण करतो? स्वामीजी म्हणतात या प्रश्नांची उत्तरे देता येत नाही. म्हणून हे सगळे दृश्यविश्व खरे नाही. हा सगळा मायेचा पसारा आहे. बरे, निर्गुण देव विश्वाचा कर्ता आहे असे म्हणावे तर तेही बरोबर नाही, कारण तो विकाररहित आहे. देवाच्या ठिकाणी कोणताही विकार नाही, म्हणून तो निर्विकार आहे. देव निर्विकार असल्याने तो हे विकारी विश्व
निर्माण करीत नाही. विश्व विकारी आहे, त्यामध्ये सतत क्षणाक्षणाला बदल होत असतो. आणि जर देव निर्विकार आहे तर तो विकारी विश्व कसे निर्माण करेल? माया विकारमय असल्याने तीच हे विकारी विश्व जन्माला घालते असे म्हणावे तर ते सुद्धा बरोबर नाही. कारण विश्वरूपाने माया स्वतःच विस्ताराला आली आहे. या विश्वाला जन्माला कोण घालतो त्याबद्दल आपल्याला समर्थ सांगतात. देव तर घालत नाही, कारण तो निर्विकार आहे. माया देखील घालत नाही, कारण तीच विश्वरूपाने विस्ताराला आली आहे. आणि सूक्ष्म विचार करू लागले तर ती टिकतही नाही. म्हणून श्रोत्याला एक शंका येते. तो प्रश्न विचारतो की मग जन्माला येतो तो कोण असतो? त्याची ओळखण कशी करावी? कसं ओळखायचं आम्ही त्याला? संचिताचे लक्षण काय आहे हे आपण मला समजावून सांगावे. पुढे तो विचारतो, पापाचे आणि पुण्याचे स्वरूप काय आहे? याबद्दल निश्चित असे काही सांगता येत नाही. काही लोक म्हणतात वासना जन्म घेते, पण पाहावी म्हटले वासनेला आपण पाहायला गेलो तर ती दिसत नाही किंवा तिला धरता येत नाही. वासना, कामना, कल्पना, भावना, हेतू, अनेक प्रकारचे तर्क अशा अंतःकरण पंचकाच्या अनंत वृत्तीमध्ये आहेत. आपण ऐकलं आता अंतःकरण पंचक म्हणजे काय? त्या पंचकामध्ये अनेक वृत्ती निर्माण होतात. वृत्ती आहेत हे सगळे जाणीवरूपी यंत्राचे कार्य आहे. जाणीव म्हणजे काय? तर जाणीव म्हणजे केवळ स्वतःचे स्मरण होय. त्या मीपणाच्या स्मृतीला जन्माचे बंधन कसे लागले? 5 भूतांपासून देह निर्माण झाला. वायूमुळे तो हालचाल करतो. जाणणे हा देहात राहणाऱ्या मनाचा धर्म आहे. एखाद्या गोष्टीची आपल्याला जाणीव होते ती मनामुळे होते. म्हणून जाणणे हा देहात राहणाऱ्या मनाचा धर्म आहे. 5 तत्वांची गुंतागुंत होऊन त्यापासून देव, देह आणि मन आपोआप निर्माण झाले. मग कोणाला आणि कोणी तसे कोणत्या रीतीने जन्माला घातले हा प्रश्नच व्यर्थ आहे. शिवाय कोण कोणाला जन्माला घालतो हे प्रत्यक्ष काही दिसत नाही, म्हणून पुन्हा जन्मत नाही. आपण ऐकतोय सामान्य लोकांमध्ये जे या प्रश्नाबाबत वितंडवाद चालतात, ते वितंडवाद आपण ऐकतो आहे. म्हणून नीट लक्षपूर्वक आपण ऐकायचं आहे. येथे जन्माला आलेल्या प्राण्याला मेल्यानंतर पुन्हा जन्म नाही. बरे, मेल्यानंतर कोणालाच पुन्हा जन्म नाही असे तर मग संतांच्या संगतीने काय साधते? जर मेल्यानंतर कोणालाच पुन्हा जन्म नाही तर संत संगती कशासाठी करायची? संतांच्या संगतीने काय साधते असा प्रश्न येतो. सर्वच श्रोत्यांच्या मनात अशा प्रकारचे प्रश्न डोकावतात. म्हणून समर्थ सांगतात, जन्म येण्याच्या पूर्वी जसे स्मरण नव्हते तसे विस्मरणसुद्धा नव्हते. जन्माला आल्यानंतर स्मरण उदयाला आले. मनुष्याच्या अंतर्यामी म्हणजे अंतरंगामध्ये जे अंतःकरण असते तेच जाणीवेचे प्रगट रूप आहे. आपलं अंतःकरण म्हणजे जाणीवेचे प्रगट रूप आहे. मनाला हे जाणवते. मनुष्याला शुद्ध असते म्हणजे मनुष्य शुद्धीवर असतो तोपर्यंत जाणीव असते. तो बेशुद्ध झाला की जाणीव हरपते, जाणीव लोकते आणि जाणीव संपूर्णपणे लोकली की तो मरण पावतो. जाणीव आणि नेणीव दोन्ही हरपली की माणसाच्या देहाला मरण येते. नुसती जाणीव नाही, जाणीवबरोबर नेणीवसुद्धा हरपली की मग
मनुष्याच्या देहाला मरण येते. मेल्यानंतर मग कोण जन्माला घालते? म्हणून मेल्यानंतर जन्मत नाही आणि मग जन्म नाही म्हणून कोणत्याही यातना भोगाव्या लागत नाही. मेल्यानंतर पुन्हा जन्म येतो ही खोटी कल्पना उगीचच बळावली आहे. यावरून श्रोत्यांचा अभिप्राय आपल्या ध्यानात येईल की मेल्यानंतर कोणालाच पुन्हा जन्म येत नाही. मनुष्य एकदा का मरून गेला की तो पुन्हा जन्माला येत नाही. वाळलेल्या लाकडाला हिरवा कोंब येत नाही. झाडावरून फळ एकदा का खाली पडले की पुन्हा ते झाडाला लागत नाही. त्याचप्रमाणे एकदा का शरीर पडले म्हणजे मृत्यू आला की पुन्हा ते जन्माला येत नाही. समजा एखादे मडके एकाएकी फुटले तरी ते एकदा का फुटले की मग ते कायमचे फुटले. त्याप्रमाणे देह एकदा का पडला की कायमचा पडला. पुन्हा एकदा आपण खुंटावरून पक्का करायचा आहे. हे सर्व विचारी आहेत ते आपल्या त्या सामान्य लोकांचे विचार आहेत. समर्थ या ठिकाणी या सर्व प्रश्नांची शंकांची उत्तर द्यायला समर्थ आहेत. श्रोत्यांचे हे बोलणे ऐकून असे निश्चितपणे वाटते की ते ज्ञानी आणि अज्ञानी माणसांना समान मानतात. त्यांच्यामध्ये फरक नाही ज्ञानी आणि अज्ञानी माणसामध्ये. यावर श्री समर्थ श्रोत्यांना उत्तर देतात. मनुष्य देह एकदा पडला की तो पुन्हा जन्माला येत नाही. पण पुन्हा जन्म येतो की नाही हा खरं तर अतींद्रिय विषय आहे. आपल्या इंद्रियांच्या समजण्याच्या पलीकडचा विषय आहे की मेल्यानंतर पुन्हा जन्म येतो का नाही. केवळ दृश्याच्या परीक्षणावरून आपल्याला दिसतं त्याच्या परीक्षणावरून आपल्याला हे सिद्ध करता येत नाही किंवा करता येणार नाही की एकदा मनुष्य मेल्यानंतर पुन्हा जन्माला येत नाही. ज्ञानी पुरुष मुळातच मुक्त असल्याने त्याला पुन्हा जन्म नाही हे खरे. परंतु अज्ञानी माणसाला पुन्हा जन्म घ्यावाच लागतो. समर्थ श्रोत्यांना सांगतात, तुम्ही उगीचच भलते सलते तर्क लढवू नका. माणसाने तर्क जरूर चालवावा केला पाहिजे, पण त्याला विवेकाचा पाया असला पाहिजे. प्रयत्नाशिवाय कार्य पूर्ण झाले, जेवल्याशिवाय पोट भरले, आत्मज्ञानाशिवाय मुक्त झाला असे या जगात कधीही घडत नाही आणि घडणारही नाही. एक माणूस स्वतः जेवला आणि त्याला जर वाटले की मी जेवल्यामुळे सगळ्यांचे पोट भरले तर ते खरे नाही. जसे स्वतःचे पोट भरले तसे सर्वांचे खरोखर भरायला हवे, पण तसे होत नाही. ज्याला पोहायला येते तो पाण्यात उतरून पोहून जातो, पण ज्याला पोहायला येत नाही तो खात्रीपूर्वक बुडतोच. याबद्दल कोणालाही शंका येणे बरोबर नाही. त्याप्रमाणे ज्यांना आत्मज्ञान झाले तेच पुरुष संसार सागर तरून गेले. ज्यांचे बंधन तुटले तेच मुक्त होय. जो मनुष्य बंधनातून मुक्त होतो तो म्हणतो की जगात कसलेही बंधन नाही. हे बोलणे त्याच्यापुरते खरे आहे, पण जगामध्ये प्रत्यक्ष बंधनात अडकलेले लोक आहेत. त्यांचे समाधान अशा बोलण्याने होईल का की मी मुक्त झालो बंधनातून म्हणजे जगात कुठलेही बंधन नाही, असं कोणाचंही समाधान होणार नाही. जे प्रत्यक्ष बंधनात अडकलेले आहेत त्यांना हे अनुभवाला येणार नाही. म्हणून स्वामीजी सांगतात, हे श्रोत्यांनी ठरवावे. ज्या माणसाला दुसऱ्याच्या दुःखाची कल्पना नसते त्या माणसाला समोरच्या माणसाचे दुःख विशेष काही नाही असेच वाटते. त्याला असं म्हटलेलं आहे एका सुभाषितामध्ये, परदुःख शीतल. दुसऱ्याचं दुःख आहे ते शीतल आहे. म्हणून पुढे सांगतात, मोकळा असलेल्या माणसाला बंधनात
दुःख भोगणाऱ्या माणसाच्या दुःखाचे जाणीव होत नाही, त्याला ते दुःख कळत नाही. ज्याला आत्मज्ञान झाले, ज्याने सगळ्या तत्वांचे विवरण केले, अशा माणसाला स्वस्वरूपापर्यंत पोचल्याची खूण सापडते आणि त्याला संपूर्ण समाधान लाभते. आत्मज्ञान झाल्याने जन्ममरण तुटते हे अगदी खरे आहे, पण सगळ्यांनाच जन्ममरण नाही असे म्हणणे देखील चुकीचे आहे, अयोग्य आहे. असे जर असते तर वेद, शास्त्रे आणि पुराणे यांना काही अर्थच राहिला नसता. वेद आणि शास्त्रांमधील वचने, वेदामध्ये जे सांगितलेलं आहे, शास्त्रामध्ये जी वचनं आहेत ते विचारपूर्वक लिहिलेली आहेत. म्हणून वेद, शास्त्रे, थोर अनुभव घेणारी संत मंडळी आणि या जगातील सर्व लोक, या सर्वांना वरील म्हणणे मान्यच होणार नाही. सगळ्यांचे म्हणणे खोटे आणि माझेच म्हणणे तेवढे खरे असे धरून चालणे अत्यंत चुकीचे आहे. म्हणून ज्याला आत्मज्ञान होते तोच मुक्त होतो आणि इतरांना, म्हणजे ज्यांना आत्मज्ञान झाले नाही किंवा होत नाही अशा इतर सर्वांना जन्म येतो असा सिद्धांतच आहे. जो पुरुष मुक्त होतो त्याला असे वाटते की सगळेच मुक्त आहेत. हे ज्ञानी पुरुषाचे उद्गार आहेत. जो ज्ञानी आहे त्याला असं वाटतं की मी मुक्त असल्या कारणाने सर्वच मुक्त आहेत. ज्याला आत्मसाक्षात्कार होऊन आत्मज्ञान प्राप्त होते त्याला सारे दृश्य विश्व, हा दृश्य पसारा खोटा वाटतो आणि त्याच्या दृष्टीने ते बरोबरच आहे. पण ज्यांना आत्मज्ञान नाही अशा आपल्यासारख्या सामान्य माणसाला मात्र दृश्य विश्व खरे वाटते, सत्य वाटते आणि ते आपल्या मनावर परिणाम निश्चितपणे करते. ज्ञानी पुरुष आत्मज्ञानाने मुक्त होतो आणि अज्ञानी माणूस स्वतःच्याच कल्पनेमुळे बद्ध होतो, म्हणजे तो बांधला जातो. विज्ञान आणि अज्ञान, मुक्त आणि बद्ध, स्वतःचा अनुभव आणि तर्क यांना एकसारखे समजणे योग्य नाही. समर्थ आपल्याला आता हे थोडक्यात स्पष्टवून सांगतात. विज्ञान म्हणजे वृत्तीशून्य अवस्था आणि अज्ञान म्हणजे नेमतेपणाची वृत्तीशून्यता. अत्यंत निवृत्त आणि निर्वासन, निर्वासन म्हणजे वासनाशून्य झालेला मनुष्य मुक्त असतो, तर तमोगुणाने सुस्त झालेला बद्ध असतो. स्वस्वरूपानुभवाने पुन्हा जन्म नाही हा निश्चय, स्वस्वरूपानुभवाने पुन्हा जन्म नाही हा निश्चय आणि पुन्हा जन्म नसावा हे तर्काने, अंदाजाने केलेले अनुमान वरवर सारखे वाटले तरी ते सारखे नसतात. निश्चयपूर्वक आपल्याला ज्ञान झालं पाहिजे. तर्काचं ज्ञान नको, अंदाजाचं ज्ञान नको. परमार्थामध्ये बहिरंगापेक्षा अंतरंगाकडे दृष्टी द्यावी लागते. म्हणून परमार्थ हा अंतरंगाचा विषय आहे. त्यामुळे समाधी आणि झोप बाहेरून सारखी दिसत असली तरी अंतरंगाने दोन्ही अतिशय भिन्न असतात. आपण म्हणतो देईल गमतीने, एखादा झोपल्यानंतर याला समाधी लागली, पण समाधी वेगळी आणि झोप वेगळी. ज्ञानी पुरुषांच्या दृष्टीने, मुक्त पुरुषांच्या दृष्टीने हे सारे दृश्य मिथ्या असल्याने, भासमान असल्याने कोणीही बद्ध नाही. ज्ञानी पुरुष काय समजतात, हे दृश्य विश्व कसं आहे, भासमान आहे, त्यामुळे कोणी या जगात बद्ध नाही. जगात बंधन असे कोणालाच नाही. पण हा विचार जो येतो ज्ञानी पुरुषाच्या मनामध्ये ते त्याच्या भूमिकेवरून खरेच आहे, परंतु सर्वसामान्य माणसांना
हे दृश्य विश्व घेरून टाकते आणि त्यांच्यावर आपला अंमल म्हणजे सत्ता चालवते, हे देखील खरेच आहे आणि आपण त्याचा अनुभव घेतोही केला आहे. या दोन भूमिका नीट समजून घेणे हाच या घोटाळ्यातून बाहेर पडण्याचा मार्ग आहे. नाहीतर आपण जर विचार केला नाही, नीट समजून घेतला नाही हा विषय, तर आपण या घोटाळ्यातच गुंतून जाऊ. परमार्थामध्ये बुद्धी लागत नाही, असा एक फार मोठा गैरसमज आपल्या भारतात पसरलेला आहे. परमार्थाला विद्वत्ता आणि स्वार्थी बुद्धिमत्ता लागत नाही, खरे आहे. परमार्थामध्ये विद्वत्तेला, स्वार्थी बुद्धिमत्तेला जागा नाही. परंतु सारासार विचार करून सार म्हणजे योग्य बरोबर निवडण्याची शक्ती असलेल्या सूक्ष्म आत्मबुद्धीपासून आत्मज्ञान होणे शक्यच नाही, हे तितकेच खरे आहे. म्हणजे आपल्याकडे आत्मज्ञान होण्याकरता सूक्ष्म आत्मबुद्धी पाहिजे. सूक्ष्म आत्मबुद्धी असण्यासाठी आपल्याला सारासार विचार करून सार काय आहे ते योग्य रीतीने निवडून काढण्याची शक्ती असली पाहिजे. वस्तूचे यथार्थ स्वरूप न कळणे म्हणजे अज्ञान आणि वस्तूचे यथार्थ स्वरूप म्हणजे खरे स्वरूप कळणे म्हणजे ज्ञान होय. किती सोप्या भाषेत आपल्याला सांगितलं ज्ञान आणि अज्ञान म्हणजे काय. पुन्हा ऐकूया आपण. वस्तूचे यथार्थ स्वरूप न कळणे म्हणजे अज्ञान आणि वस्तूचे यथार्थ स्वरूप कळणे म्हणजे ज्ञान. याच्याकरता आपण बरेच दृष्टांत देतो, मृगजळाचा देतो. जोपर्यंत आपल्याला त्याचा यथार्थ रूप कळत नाही तोपर्यंत त्या मृगाला ते पाणीच वाटतं, पण आपल्या अर्काला ते कळतं, यथार्थ रूप खरं स्वरूप कळतं, ते पाणी नाही, म्हणजे आपल्याकडे ते ज्ञान आलं. ज्या वेळेला एखादा माणूस रस्त्यामध्ये वेडावाकडा पडलेल्या दोरीला संध्याकाळी वेळा घाबरून साप समजतो, तेव्हा ते त्याचं त्या दोरीबद्दलचं अज्ञान आहे. पण ज्यावेळेला त्याला कळतं की तो साप नाही, तेव्हा त्याला त्या वस्तूचं यथार्थ ज्ञान झालं. म्हणून ज्ञान आणि अज्ञान याच्यामध्ये हा फरक सांगितला आपल्याला. अज्ञानामध्ये आपल्याला काहीच कळत नाही, तर ज्ञानामध्ये सगळे काही कळते. पण ज्ञानरूपी जाणीवसुद्धा ज्या वेळेला मागे राहते त्यावेळेला स्वरूप साक्षात्कार होतो. ज्ञानी पुरुषाची वृत्ती संपूर्णपणे दृश्यातून बाहेर पडलेली असते. दृश्यामध्ये ती कधीच गुंतून राहत नाही. त्यामुळे बद्ध माणसाच्या वृत्तीप्रमाणे ती दृश्यामध्ये अडकून जात नाही. ज्याप्रमाणे भुकेलेल्या माणसाच्या अवस्थेची कल्पना पोट भरून तृप्त झालेल्या माणसाला येणारच नाही, त्याचप्रमाणे ज्ञानी आणि मुक्त माणसाला बद्ध माणसाच्या जीवनाची कल्पना सहजपणे येत नाही. एवढ्या विवेचनाने म्हणजे ज्ञानाने मोक्ष प्राप्ती होते. मुक्त पुरुषाला पुन्हा जन्म नाही. खोल आत्मानात्मविवेक केला असता, म्हणजे आत्मा काय अनात्मा काय याचा विचार केला असता, आत्मज्ञानाची अंतर्स्थिती आपल्या अंगी बांधते. हे सगळे सर्व समोर बसलेल्या श्रोत्यांना पटले. मूळ विषय काय? समर्थांनी पुनर्जन्माचा जो सिद्धांत आहे तो या ठिकाणी आपल्याला समजावून सांगितला. अज्ञानी माणसाला वाटतं की मेल्यानंतर सर्व संपलं, परंतु तसं नाही. मेल्यानंतर पुन्हा जन्म होतो. मग हे कोणाला कळतं? ज्ञानी माणसाला. आणि हे आपल्याला या समासातून अत्यंत सोप्या शब्दात समर्थांनी समजावून सांगितलेलं आहे. अशा प्रकारे श्री दासबोधाच्या गुरुशिष्य संवादातील 9व्या दशकातील विकल्प निरसन नावाचा 7वा समास पूर्ण झाला. आज आपण या ठिकाणी आजचा पूर्ण करूया.